मैं मानता हूं आईक्यू बराबर है, इंटेलिजेंट क्वेश्चन बराबर है सभी जजेस का। कानून भी एक ही कानून है, मगर हर एक कोर्ट में जजमेंट क्यों बदलता है, इसका कारण है आईक्यू नहीं है, इसका कारण ईक्यू है, इमोशनल क्वेश्चन। हे जे इलेक्शन होत आहे आता गेल्या 3-4 वर्षापासून, हे सर्व AIनी मॅन्युप्युलेट केलेले असतात. येणारा काळ जो आहे हा AIचा आहे. AI ह्याबद्दल जर तुम्ही जर अनभिज्ञ असाल, खरं म्हणजे मटेरियल अवेलेबल नाही आहे. लोक आता AIच्या काय फक्त नोकऱ्या जाणार एवढंच फक्त बोलत आहेत. परंतु तुमचं जीवन, मी सांगितलं तुमचं कचऱ्यासारखं जीवन होणार आहे. हे जे कसं होणार आहे याबद्दल अजून मटेरियल उपलब्ध नाही आहे. मला असे पुस्तक लिहिताना मला सर्व अमेरिकन लोकांची पुस्तकं वाचावं लागली. इंडियनचं एकही पुस्तक मला वाचायला मिळालं नाही यावरती. एवढा दुष्काळ आहे साहित्याचा, जे लिहिणं आवश्यक आहे. तुमच्या मुलांचं भविष्य, नातवांचं भविष्य कसं राहील हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ना. संविधानातले अधिकार, शिक्षणाचा अधिकार घ्या. या टोलीमधला मी उल्लेख केला, या टोलीमध्ये किती मुलं असतील? 600-700 मुलं आहेत की जे अजूनही शाळेमध्ये, अजूनही या काळामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवलं, सगळे RTचा आपण उल्लेख करतो, अजूनही ते शाळेत गेलेले नाही. पाणी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही एक वस्ती मी बघितली आहे, म्हणजे अनेक वस्त्या बघितल्या, पण जिथे प्रकर्षानं मला या समस्या जाणवतात. आजंती नावाचा एक बेडा आहे, या बेड्यावर पाणीच नाही आहे, पाणीच नाही आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी त्या वस्तीवर गेलो तर तिकडे 300-400 लोक जे होते, हे सगळ्यांच्या अंगावर पुरळ आले होते, फोड आलेले होते, कारण आंघोळ करायला त्यांना पाणीच नाही आहे. तो जितना अट्रैक्टिव बाबा साहब की दीक्षा भूमि होनी चाहिए, थोड़ा कम है, थोड़ा कम है. और अन्य जो रिलीजियस प्लेसेस हैं, टूरिज्म, कौन कौन से डिपार्टमेंट को भव्य एवं दिव्य बनाया जा रहा है. अब यहाँ क्यों नहीं बन रहा है, ये तो मैं तो एक दिन के लिए आया हूँ, शाम को चला जाऊंगा. इस पर सोचने की जरूरत है कि बाबा साहब की दीक्षा भूमि को सुसज्जित कैसे किया जाए. संविधान दिन चिरायु हो, चिरायु हो, चिरायु हो. संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. देश को संविधान साक्षर कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. देश को संविधान साक्षर कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. देश को संविधान साक्षर कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा आपका नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा आपका नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा. बाबा आपका नाम रहेगा. बहुत बहुत धन्यवाद. सभी को जय भीम. और चूँकि हमारे सभी अतिथिगण यहाँ पर पधार चुके हैं, अभी बिना कोई विलम्ब किए मैं एक एक को आमंत्रित करता हूँ यहाँ पर. संविधान दिवस समारोह संयोजन समिति नरेंद्र नगर तथा मनीष नगर के तत्वावधान में मैं डॉक्टर अशोकानंद देशभ्रतर आप सभी उपस्थित महानुभावों का, देवी और सज्जनों का, समस्त बालक बालिकाएं तथा समस्त प्रबुद्ध जनों का हार्दिक अभिनंदन करता हूं, हार्दिक इस्तकबाल करता हूं. आज के इस कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में हमारे बीच पधारे हैं पत्रकार व लेखक माननीय मिलिंद कीर्ति जी. मैं हमारे आयोजकों से निवेदन करता हूं कि वे उनको सादर लेकर मंच पर आए. इसी तरह उद्घाटक के रूप में माननीय प्रमोद कार पांडे जी, निवासी संपादक दैनिक सकाळ नागपुर के हैं, तथा प्रमुख वक्ता के रूप में डॉक्टर SM राजन साहब, वो प्रमुख वक्ता के रूप में हैं, उनको भी लेकर आए मंच पर. और इसी तरह दूसरे मुख्य वक्ता है माननीय हरिश्चंद्र प्रसाद साहब, उनको भी मंच पर सादर लेकर आए. अभी चूँकि हमारे
सभी अतिथिगण यहाँ पर मंचासीन हो चुके हैं। आज का यह कार्यक्रम वास्तव में दिन भर चलने वाला है और मैं माननीय सभी मान्यवर अतिथियों से गुजारिश करता हूँ कि सबके लिए एक समय निर्धारित किया है, क्योंकि कोई भी कार्यक्रम हो तो एक समय सीमा का बंधन आ ही जाता है और इस समय सीमा के भीतर ही हमारा कार्यक्रम यदि सुचारू रूप से संपन्न होता है तो सारा श्रेय आप सभी को दिया जाता है। तो उनके समक्ष जो हमारे अतिथियों के समक्ष कार्यक्रम की रूपरेखा शेड्यूल रखा है उसका अवलोकन अवश्य करें। अनमोल भीम माझे, अनमोल भीम माझे, विद्वान भारताचे, अनमोल भीम माझे, विद्वान भारताचे, सोनेरी पर्व ठरले संविधान भारताचे, सोनेरी पर्व ठरले संविधान भारताचे। बंधुत्व न्याय समता देऊनी लोकशाही, बंधुत्व न्याय समता देऊनी लोकशाही, जिंकूनी आज आली माझ्या भीमाची ग्वाही, जिंकूनी आज आली माझ्या भीमाची ग्वाही। निर्धन भीमाने केले, निर्धन भीमाने केले कल्याण भारताचे, सोनेरी पर्व ठरले संविधान भारताचे, सोनेरी पर्व ठरले संविधान भारताचे। केले सुखी आम्हाला समतेची हाक देऊन, केले सुखी आम्हाला समतेची हाक देऊन, आले ते भीमराया नवक्रांती सूर्य होऊन, आले ते भीमराया नवक्रांती सूर्य होऊन, बुद्धाकडे निघाले, बुद्धाकडे निघाले शिलवाण भारताचे, सोनेरी पर्व ठरले संविधान भारताचे, सोनेरी पर्व ठरले संविधान भारताचे। आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक, भारताचे एक सार्वभौम, सार्वभौम, समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, सामाजिक, आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय, राजनीतिक न्याय, विचार, विचार, अभिव्यक्ती, व्यक्ती, विश्वास, विश्वास, श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य, यांचे स्वातंत्र्य, दर्जाची संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। संविधान दिवसाचे पूर्वसंध्येला म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी एक मौलिक भाषण दिलं होतं। त्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे विचार मांडले होते। त्यामधला एक जो विचार होता तो आर्थिक आणि सामाजिक विषमतेबद्दलचा होता। त्यांच्या मते जर भारतात आर्थिक आणि सामाजिक विषमता आली नाही तर आपली राजकीय लोकशाही जी आहे ती धोक्यात येईल। या दृष्टीने त्यांनी त्यांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटी या ग्रंथामध्ये
याचं प्रारूप तयार केलेलं होतं आणि त्यांची अशी इच्छा होती की ते आपण संविधानामध्ये इन्क्लूड करावं. परंतु काही लोकांच्या विरोधामुळे त्यांनी प्रयत्न केला पण ते इन्क्लूड करणं शक्य झालं नाही. यामागची त्यांची भूमिका फार स्पष्ट होती. हे प्रारूप जर संविधानामध्ये इन्क्लूड केलं तर पुढे कोणताही पक्ष सत्तेवरती आला तरी तो पक्ष ते बदलू शकणार नाही. म्हणजे हे जे विजन बाबासाहेबांचं होतं ते विजन काही कारणामुळं त्यांना ते समाविष्ट करता आलं नाही. अलीकडच्या काळात आपण बघताय की संवैधानिक संस्थाचे प्रचंड काय म्हणतात त्याला घसरत चाललेली आहे. संसदीय लोकशाही जी आहे तीसुद्धा काय म्हणतात त्याला ती लोप पावत आहे, म्हणजे कमी होत आहे. याचे जे संसदीय लोकशाहीचे जे मापदंड होते ते पण बऱ्याच दृष्टीने घसरत आहे. आणि त्यामुळे काय झालं की सर्वसामान्य नागरिकांचा एक प्रकारे असा समज झालेला आहे की आपल्याला संसदेपासून ते न्यायालयापर्यंत कोणतीच आपल्याला आधार नाही. आणि या सगळ्या कारणामुळे एक प्रकारची आपण जी कॉन्स्टिट्युशनल मोरालिटी म्हणतो ती मोरालिटी घसरत चाललेली आहे. आणि लोकांमध्ये एक फार मोठा काय म्हणतात त्याला गैरसमज निर्माण झालेला आहे. यामध्ये मुख्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो पार्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. शासनाचे धोरणाच्या विरुद्ध किंवा सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कोणीही जरी अपशब्द बोलले तरी त्याला गुन्हेगार ठरवण्यात येतो. एवढाच नव्हे तर त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणण्यात येतं. अरे कुठे आहे मित्रांनो अर्बन नक्षलवादी काही नावाची वस्तू तरी आहे का? अर्बन नक्षलवादी म्हणजे जे लोक समानतेचा पुरस्कार करतात, जे लोक संविधानाचा पुरस्कार करतात त्या लोकांना आपण म्हणण्यापेक्षा हे लोक अर्बन नक्षलवादी समजतात. ती एक प्रकारची असं समजा की गैरसमज निर्माण करणारी बाब आहे. दुसरा पार्ट म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दलचं सांगायचं झालं तर तीसुद्धा अशाच प्रकारे घसरत चाललेली आहे. नुकताच आपण SC/STच्या उपवर्गीकरणाचा निर्णय बघितला. या निर्णयामध्ये त्यांनी एकतर्फी फक्त निर्णय दिलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की न्यायालय फक्त निर्णय देतं, न्याय करत नाही. कुठलाही याच्यामध्ये जर विचार केला तर न्याय म्हटलं म्हणजे त्याला बेस असतो. जनगणनेचा इथे बेसच नाही तर कसं वर्गीकरण करणार तुम्ही, उपवर्गीकरण कसं करणार? तर हा एक प्रकारे न्यायव्यवस्थेची सुद्धा घसरत चाललेली असं वाटतं. आपण असं बघतो की सध्याचे जे सत्ताधारी आहेत ते 3 मंत्रावरती चाललेले आहेत: यंत्र, तंत्र आणि मंत्र. आता यंत्र हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं वेगळं सांगायची गरज नाही. नंतर आहे तंत्र, म्हणजे शासकीय संस्थांचा वापर करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे, लोकांना वाटणे आणि सत्ताधार राजकारणी लोकांनासुद्धा काय म्हणतात त्याला त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पाडणे. आणि मंत्र म्हणजे फक्त भावनात्मक बाबी या विचारात घेऊन काहीतरी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करणे, मतदारांना काही वेगळ्या गोष्टींनी आकृष्ट करणे किंवा त्यामध्ये फूट पाडणे. जे व्हेरस मतदार आहेत म्हणजे धर्माचे मतदार असतील त्यांच्या धर्माच्या नावाने फूट पाडणे, या इतर गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करतायत. त्यामुळे सगळीकडे आपल्याला असं वाटतं की आपला कोणी वाली नाही, थोडा प्रमाणात अंधार पसरलेला आहे. हा अंधार जर दूर करायचा झाला असेल तर त्याला संविधान हेच एक माध्यम आहे, तीच आपल्याला चांगली वाट दर्शवू शकतो. मी या निमित्ताने एक हिंदीतील वाक्य म्हणून दाखवतो: अंधेरे को कोसने से क्या होगा, अंधेरे को कोसने से क्या होगा, हर एक को अपने हिस्से की मोमबत्ती तो जलानी है. युरोपाच्या इतिहासाकडे वर्तमानाकडे जर पाहिलं आपण, म्हणजे इतिहासामध्ये असे फेज येऊन गेले. 2 महायुद्ध झाले,
2 महायुद्धानंतर जग बदललं आणि 2 महायुद्धानंतर बदललेल्या जगानंतर 1917 जी रशियन क्रांती झाली त्याच्यानं पुन्हा जग बदललं. आणि या बदलत्या जगामध्ये हळूहळू पुन्हा आता नव्या स्वरूपात 20व्या शतकानंतर 21व्या शतकानंतर जग पुन्हा बदलायला लागलेलं आहे. आणि हे आपण युरोप खंडाकडे जर आपण लक्ष टाकलं आणि अमेरिका खंडाकडे लक्ष टाकलं तर आपल्या लक्षात हे फेज सगळीकडे येत आलेले आहेत. हे काही फक्त भारतामध्येच आलेले आहे असं नाही. हा जागतिक एक वारा आहे, हा जागतिक वारा आहे. आणि ह्या जागतिक वाऱ्याला जे आहे आपल्या सगळेच लोक जे आहे जगभर सामोरे जात आहेत. आणि याच्यामध्ये निराश कोणीच नाही. जे आशेचा किरण आहे की याच्यामध्ये आपल्यासारखे लढणारे जे जगभर असतील याच्यामध्ये निराश कोणीच नाही. त्याच्यामुळे या थोड्याशा धक्क्याने आपण निराश होण्याचं काही कारण नाही. कारण ही सहमतीची हुकुमशाही आहे की काय असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. आणि त्याकडे चाललो की काय असंही आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. माझ्या बाजूला जे बसलेले आहेत गोरखपूरमधून आलेले आपले पाहुणे आहेत. त्यांच्याशी मी बोलत होतो की आपण गोरखपूरमधून आलात का? ते म्हणाले हो मी गोरखपूरमधून आलो. मग काय करते वगैरे विचारलं तर ते BDO होते. गोरखपूरमध्ये BDO होते. आणि गोरखपूरमध्ये BDO असताना विद्यमान त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी ते खासदार असताना फार माझ्याशी म्हणजे वाद व्हायचा. आणि ते क्लास 1 BDO म्हणून रिटायर्ड झाले. म्हणजे माझ्यासारखे जे शासकीय नोकरीमध्ये होते. मग मी सांगलं मी सुद्धा BDO होतो आणि मी सुद्धा पंचायत राजमध्ये काम केलेलं आहे. तर ते उत्तर प्रदेशमधून आले, गोरखपूरमध्ये आले. गोरखपूर या सेन्सिटिव्ह भागातून आलेले आहेत. त्यांचं मी इथं स्वागत करतोय. ते इतक्या लांबवरून आपल्या आलेले आहेत आणि ते विषयभर पण त्यांचा चांगला आहे. आणि मला वाटते परवाच आम्ही एका ठिकाणी बोलताना म्हटलं की बाबासाहेबांचा स्टेट अँड मायनॉरिटीज राज्य समाजवाद याच्यावर फारशी चर्चा कोणी करत नाहीत, त्याच्यावर ते बोलणार आहेत. दुसरे वक्ते आहेत आपल्या इथलेच नागपूरचेच लॉ युनिवर्सिटी आहे. त्या लॉ युनिवर्सिटी में हमारे एक दोस्त है कैलाश वसावे डॉक्टर, प्राध्यापक है आपके यहाँ. ते पण आपल्या कॉलेजियम सिस्टमबाबत आपल्यासमोर आपलं मत मांडणार आहेत. आणि याच्या पहिल्या चर्चासत्राचे जे अध्यक्ष आहे आपल्या नागपूरचे ख्यातनाम लेखक यांचं एक पुस्तक सध्या अलीकडे गाजत आहे सहमतीची हुकुमशाही. हे पुस्तक आपण वाचलं नसेल तर अवश्य वाचावं. असे भाष्यकार जे आहे सहमतीची हुकुमशाही यावर भाष्य करणारे मिलिंद कीर्ती पत्रकार. आणि पत्रकारामध्ये लेखक भरपूर आहेत, आपल्या पत्रकारितेविषयी लिहिणारे भरपूर आहेत, परंतु वैचारिक लिखाण करणारे पत्रकार फार कमी आहेत असं माझं जिथपर्यंत म्हणजे जेवढा माझा समज आहे तिथपर्यंत आहे. असं वैचारिक लिखाण करणारे मिलिंद कीर्ती आजच्या या सत्राचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले दुसरे एक पत्रकार आहेत प्रमोदजी काळबांडे. सध्या ते सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक झालेले आहेत. ते फक्त पत्रकारच नाही, ते भटक्या विमुक्तामध्ये काम करतात, ते आदिवासीमध्ये काम करतात आणि सातत्याने जिवतीसारख्या ठिकाणी किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे भटके विमुक्त आहेत त्यांच्याकडे जात असतात, संशोधन करत असतात. इथं नागपूरमध्ये ते कुठलं शेषनगर आहे तिकडे तर एक गोंड वस्ती आहे, त्या गोंड वस्तीमध्ये सुद्धा जातात, सतत भटकत असतात. ते एक प्रकारे भटके विमुक्त पत्रकार आहेत. तर त्यांचंही मी उद्घाटक म्हणून इथं आल्याबद्दल त्यांचे मी या समितीच्या वतीने स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांचंही स्वागत करतो. युद्ध कोणतंही असो ते कोणालाच नको असतो. म्हणजे जेव्हा पहिलं महायुद्ध झालं तेव्हा बर्ट्रांड रसेल युद्धाच्या विरुद्ध उभा राहिला आणि म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. तो युद्धाच्या विरुद्ध बोलत होता म्हणून. आणि रसेलला असं वाटत होतं की रसेलला नेहमी माणसाच्या अविवेकीपणाचं आश्चर्य वाटत होतं की हे लोक असे का वागतात, अविवेकी का वागतात याचं त्याला नेहमी आश्चर्य वाटायचं. म्हणून तो युद्धाबाबत म्हणाला होता, युद्ध हे संस्कृतीला संपवेल. इतकेच नव्हे तर माणसाने आकार दिलेल्या संस्कृतीचे, त्यातील कला, स्थापत्य, राजकारण, नीतिशास्त्र, विज्ञान
साहित्य किंबहुना या सर्वांचे पैलूंचे आपण भक्षक नव्हे तर रक्षक आहोत, तेव्हा हे सर्व वाचविणे आपले कर्तव्य आहे. आजची परिस्थिती जर आपण सगळे पाहिलात तर आपल्या वेगळ्या युद्धाला आपण सामोरे जात आहोत. जे रसेल जो म्हणतोय आजचं आपल्या देशातलं युद्ध वेगळ्या प्रकारचं आहे. ते शस्त्राचे युद्ध नाही आहेत, हे शस्त्राचं युद्ध नाही, हे शास्त्राचं युद्ध आहे, हे वैचारिक युद्ध आहे. हे वैचारिक युद्ध लढताना सुद्धा हे सगळं जे रसेलचं वाक्य आपण लक्षात ठेवलेलं मला वाटतं अधिक चांगलं होईल. कारण या युद्धाला सामोरे जाताना आपल्यासमोर फार मोठी आव्हानं आहेत आणि ही सगळी आव्हानं पेलताना जे आहे आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण कुठल्या तत्त्वविचाराने कुठल्या तत्त्वव्यूहाने कुठला तत्त्वव्यूह रचून आपण याचा सामना करावा, हे सगळे प्रश्न आपल्यासमोर आजपर्यंत गेल्या 10 वर्षात घडलेल्या घटनांमुळे आपल्यासमोर उभा आहेत. आणि हा तत्त्वव्यूह, हा तत्त्वविचार आणि तत्त्वव्यूह हे 2 शब्द मी वापरतो आहे. म्हणजे तत्त्वविचार असला तर तत्त्वव्यूह ठरवता येते आणि या तत्त्वव्यूह रचून जे आपल्याला येणाऱ्या संपूर्ण संकटाचा, हे संकट जरी आज आलेलं असलं तरी त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला येथील सर्वहारा लोकांची एकजूट करणे अत्यंत आवश्यक आहे. आता ही एकजूट कशी करायची, सगळ्यांना एकत्र कसं आणायचं, हाच खरा जोखमीचा आणि मूलभूत प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला सामोरं जाताना आपण आजच्या दिवशी म्हणजे आज 24 नोव्हेंबर 26 नोव्हेंबरला जे अमृत महोत्सव आहे या भारतीय राज्यघटनेचा, भारतीय संविधानाचा, या निमित्ताने आपल्याला नव्या प्रकारे नव्या दिशेने आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि अशी ही चर्चा जी आहे इथं संपत नाही, ही चर्चा सातत्याने सुरू राहणार आहे. भारत देश नव्हता तेव्हाही सुरू होती, भारत देश झाला तेव्हाही सुरू राहिली, संविधानाची रचना होत असतानाही सुरू राहिली, संविधानाची लागू झाल्यानंतरही सुरू राहिली आणि आताही ती सुरू राहणार आहे. त्यामुळे हे येणारे फेज हे तात्कालिक आहे एवढंच गृहीत धरावं आणि या तात्कालिक फेज आहे याला कसं सामोरं जायचं आणि आपण पुन्हा विजयी कसे होऊ हा कळीचा मुद्दा आपल्यासमोर आहे. आणि यासाठी सर्व चिंतने चालू आहे. यासाठी 2017 पासून हे लोक सगळे एकत्र या नरेंद्रनगरच्या या मैदानामध्ये एकत्र येतात. हा संदेश फक्त नरेंद्रनगरसाठी नाही, हा संदेश केवळ नागपूरपुरता नाही, हा संदेश या देशापुरता नाही, हा संदेश जगातल्या आपल्यासारखे पीडित, आपल्यासारखे शोषित लोक आहे त्यांच्यासाठी हा संदेश आहे. आणि म्हणून हा संदेश जो आहे जगभर गेलेला पाहिजे. आणि हे जे वादळ आहे, हे विचारचक्र आहे, विचारव्यूह जे आहे, हे विचारव्यूहाचा व्यापक परीघ असा व्यापक होत गेला पाहिजे. आज आपण इथे संविधान दिवस समारोहाचं आयोजन केलेलं आहे. मला खात्री आहे की आपण इथे जे बसलेलो आहोत, आज मला खूप सुंदर चित्र इथे दिसते आहे की हा नरेंद्रनगर भागामध्ये एक गेल्या 2017 पासून जो हा सोहळा होतो आहे नागपूर नगरीमध्ये, ज्या नागपूर नगरीचा उल्लेख हार्ट ऑफ इंडिया असा केला जातो. या नागपूर नगरीमध्ये अनेक वैचारिक अधिष्ठानं इथे आहे आणि अगदी विरोधाभासी वैचारिक अधिष्ठानं या नागपूर शहरामध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण एवढं मोठं संमेलन 2017 पासून घेतो आहे. आणि मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे कालच निकाल लागलेला आहे आणि आज या सभागृहामध्ये साधारणतः एवढ्या मोठ्या खुर्च्या आहे. आपल्याला अपेक्षा असते की एवढे मोठे प्रेक्षक या सभागृहामध्ये येतील, तशीच आपणही मतदानाच्या वेळेसही तीच अपेक्षाच करतो की एवढे मतं आपल्याला मिळतील. मतं आपल्याला तेवढे मिळत नाही, आपल्या खुर्च्यांवरही तेवढे लोक विराजित होत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही. तरीही इतक्या नेटानं, इतक्या जोमानं संविधान दिवस समारोह इथे आयोजित केला जातो, त्याबद्दल खरं तर या समितीचं अभिनंदन करावं. मी सर्वांना विनंती करतो की आपण या समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण ही समिती म्हणजे एक दीपस्तंभ आहे असं मी मानतो. मगाशी माझा जो उल्लेख झाला की मी भटक्यामुक्तांच्या वस्त्यांवर, बेड्यांवर जातो, हे खरं आहे. राजगडकर साहेब आम्हाला नेहमी सगळ्या अर्थाने मदत करतात, आर्थिक अंगाने मदत करतात, मार्गदर्शनाच्या अंगाने मदत करतात. त्याला तनमन जे म्हणतो ते शरीराने सुद्धा या वस्त्यांवर येतात आणि बदलाच्या या मोहिमेमध्ये खूप मोठी मदत करतात. आत्ता आपल्याकडे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांकडे मला खात्री आहे की संविधानाची प्रत आपल्याकडे असेल, ही खात्री आहे. आपल्यापैकी अनेकांनी संविधान उत्तमरित्या वाचलं असेल. इथे
आदरणीय सर आहेत राजन सर, ते लॉ कॉलेजचे प्राध्यापकसुद्धा आहे. आपल्यापैकी असा एक वर्ग आहे की ज्यांनी संविधान काय आहे हे माहीतच नाही आहे. आपल्याला सगळ्याला संविधान माहिती आहे, आपण संविधानाचा अभ्यास केलेला आहे, संविधानातील अधिकार आणि आपले कर्तव्य जे आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या या समाजामध्ये वावरताना भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण भारतामध्ये कुठेही जा, सर गोरखपूरहून आलेले आहे, मी मुरादाबादला जाऊन आलेलो आहे. आपल्यामध्ये असा एक वर्ग आहे ज्याची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2.25 कोटी आहे, सरकारी आकडेवारी आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये ही लोकसंख्या 20 कोटी आहे, म्हणजे 6 ऑस्ट्रेलिया देश होतील किंवा त्यापेक्षाही मोठी लोकसंख्या भारतामध्ये अशा एका वर्गाची आहे की ज्या वर्गाला संविधानाची काहीही माहिती नाही, संविधानाशी देणं घेणं नाही किंवा संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा नाही. आणि हा कोणता वर्ग आहे, कुठून आलेला हा वर्ग आहे, काय करतो हा वर्ग, हे भारताचे नागरिक आहेत किंवा नाही, ज्यांना संविधानाची कल्पनासुद्धा नाही, संविधानाचे अधिकार पोहोचले नाही, त्यांचे कर्तव्यसुद्धा त्यांना माहिती नाही, ह्याचा कुठला वर्ग आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे आणि हा सुंदर सोहळा जिथे आपण घेतो आहे, इथून अगदी हाकेच्या अंतरावर 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुसूचित जातीमध्ये या प्रवर्गामध्ये येणारी एक वस्ती आहे, मांगारुडी टोली. साधारणतः 2,500 लोकसंख्या या टोलीचा आहे ना सर. आणि आपण इथे मोठा भव्य दिव्य शामियाना केलेला आहे. पहिल्या रांगेमध्ये आपण सगळे सुडबुटामधले लोक आहोत, मागेही सुडबुटातले लोक आहे आणि आपण संविधानावर बोलतो आहे. परंतु या वस्तीमध्ये जी 1 किलोमीटर अंतरावरची जी वस्ती आहे ही अनुसूचित जातीमध्ये येणारी आहे आणि त्या वस्तीमध्ये अजून कुठलेही अधिकार पोचलेले नाही आहे. म्हणजे रोज सायंकाळी खायचं काय, जेवायचं काय याची चिंता या लोकांना भेडसावते. या लोकांना घालायला उत्तम कपडे नाहीत, यांची घरं जर तुम्ही बघितली, यांची मुलं जर बघितली, सगळे संविधानातले जे अधिकार आहे त्या संविधानातल्या एकाही अधिकाराला पात्र न ठरलेले हे लोक आहे. थोडं पुढे गेलो आपण 3 किलोमीटर अंतरावर याच संविधानाच्या कार्यक्रमाच्या शामियानापासून, तिथे सिद्धेश्वर नगरला एक गोंड वस्ती आहे. प्रभुराज गडकरांनी तिथे खूप मदत केलेली आहे. या गोंड वस्तीमधले लोक काय करतात, आपल्याकडे नागपूर शहरामध्ये रोज सकाळी ते फिरतात सायकल घेऊन आणि सायकलच्या कॅरियरवर कुऱ्हाड चरा टाकून फिरतात आणि आपल्याकडचे काही झाडं तोडायची आहे का, फांद्या तोडायच्या आहे का, अशी हाक मारत आपल्याला मजुरी करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि झडीच्या दिवसात, उदाहरणार्थ पावसाळ्याच्या दिवसात त्यांना मजुरी मिळत नाही, एरवी पण मिळत नाही, त्या दिवशी ते उपाशी झोपतात. थोडं आपण पुढे गेलं आणखी 6-7 किलोमीटर अंतरावर कळमना भागामध्ये एक मुस्लिम मदारी समाजाची वस्ती आहे, जे पूर्वी साप मुंगसाचा खेळ दाखवायचे आणि शेवटपर्यंत सांगायचे की साप मुंगसाची लढाई तुम्हाला दाखवतो, लढाई मात्र दाखवायची नाही. वन्यजीव संरक्षण कायदा आला आणि यांचं विस्थापन झालं. यांच्या विस्थापनामुळे आता काय झालं की जे पारंपरिक ज्यांचा व्यवसाय होता, ज्या व्यवसायाच्या आधारावर यांचा उदरनिर्वाह उपजीविका होत होती, हे सगळे भारतभरातले मदारी लोक जे आहे, मुस्लिम मदारी, हे विस्थापित झाले. त्यातली एक वस्ती आपल्याकडे 6 किलोमीटर अंतरावर कळमण्याला आहे. त्याच भागामध्ये अर्ध्या किलोमीटरवर पांगुळ नावाची एक वस्ती आहे, जी भीक मागणाऱ्यांची वस्ती आहे. थोडं समोर गेलं तर एक छप्परबंद समाजाची वस्ती आहे. हे शहरामध्ये 35 लाख लोकसंख्या जी आहे, या 35 लाख लोकसंख्येमध्ये आगलावे सर जवळपास 4.5 लाख लोक जे आहे, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, हे भटके विमुक्त जाती जमातीचे आहे, ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, आपणही पोहोचवण्याची जबाबदारी घेतली नाही. मग तुम्ही उमरेड रोडला जा, खेतापूर नावाची, ससेगाव नावाची एक गोपाळ समाजाची वस्ती आहे, भीक मागणे, ढोल बडवणे. उमरेडला जा, सोनझरी समाजाची, गाळामधून सोनं किंवा काही धातू मिळते का हे शोधण्याची वस्ती आहे. तिकडे मकर धोकड्याला जा, भामटी समाजाचे आमचे मोठे राष्ट्रीय कार्यकर्ते डॉक्टर वासुदेव डहाके आहे, भामटी समाज आहे, पारधी समाज आहे, नाथजोगी समाज आहे, त्यांच्यापर्यंत संविधान पोहोचलं नाही आहे. मग इकडे तुम्ही कोराडी रोडला जा, गोसावी समाजाच्या वस्त्या आहे बोखाराजवळ. तुम्ही कामठी रोडला जा, 4 वस्त्या मांगारुडी समाजाच्या आहे. तुम्ही इकडे अमरावती रोडला जा, इकडे आसोली नावाची पारधी समाजाची आणि गवळी समाजाची वस्ती आहे. तुम्ही इकडे हिंगणा जा, याच रोडला शीख चिखलगार आणि बोरखेडीजवळ
वडार समाजाची वस्ती आहे. तुम्ही इकडे अमरावती रोडला जा, वडधामण्याला भराडी समाजाची वस्ती आहे. काटोल रोडकडे जा, इकडे अनेक वस्त्या आहे वेगवेगळ्या समुदायाच्या. नागपूर शहरामध्ये मी जी तुम्हाला लोकसंख्या सांगितलेली आहे, नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा यांची मोठ्या प्रमाणात जवळपास 200 डेरे, ज्याला म्हणू 200 डेरे, 200 पाल, 200 बेड, कुठलाही शब्द वापरा, हे गावकुसाबाहेर राहणारे, जे पूर्वी आपण गावकुसाबाहेर राहायचो, पूर्वी जे आपण वेशी बाहेर फेकलेले असायचो, हे वेशीच्या पलीकडे फेकलेले लोक आहेत. मी यांना तिसरा भारत म्हणतो सर नेहमी. पहिला भारत जो म्हणजे शायनिंग इंडिया आहे, ज्याच्यामध्ये सगळे सेलिब्रिटी, ज्याच्यामध्ये स्टार, ज्याच्यामध्ये अडानी अंबानी आणि हे जे सगळे लोक आहेत, ज्याच्यामध्ये सगळे आपले अमिताभ बच्चन, सिनेस्टार, हेमा मालिनी, तुमची जे काही आपल्याला हिरोईन आवडतात, त्या सगळ्या या शायनिंग इंडियामध्ये येतात. दुसरा भारत असा आहे की ज्यांच्या आपल्या भौतिक गरजा तशा संपलेल्या आहे. म्हणजे आपण नोकरी करतो, क्लास 1 अधिकारी आहो, आपण काम करून आपली तजवीज आपण छान करून टाकलेली आहे. म्हणजे हा मध्यम वर्ग, ज्याला मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग किंवा थोडासा निम्न मध्यम वर्ग. पण हा तिसरा असा जो भारत आहे, हा तिसरा भारत म्हणजे या लोकांचा आहे, ज्यांना आपल्याला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं, संविधानातले अधिकार, शिक्षणाचा अधिकार घ्या. या टोलीमधला मी उल्लेख केला, या टोलीमध्ये किती मुलं असतील? 600-700 मुलं आहे की जे अजूनही शाळेमध्ये, अजूनही या काळामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवलं, सगळे RTचा आपण उल्लेख करतो, अजूनही ते शाळेत गेलेले नाही. पाणी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही एक वस्ती मी बघितली आहे, म्हणजे अनेक वस्त्या बघितल्या, पण जिथे प्रकर्षानं मला या समस्या जाणवतात. आजंती नावाचा एक बेडा आहे, या बेड्यावर पाणीच नाही आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी त्या वस्तीवर गेलो तर तिकडे 300-400 लोक जे होते, हे सगळ्यांच्या अंगावर पुरळ आले होते, फोड आलेले होते, कारण आंघोळ करायला त्यांना पाणीच नाही आहे. माणसं नेरजवळ जाऊन थोडीशी आठवड्यातून एकदा आंघोळ करतात. रक्तबंबाळ झालेले होते. मी तिथे मग महात्मे साहेबांच्या माध्यमातून एक आरोग्य शिबिर घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय सगळे म्हणजे तुम्ही वर्धा रोडला जर गेले तर कोली नावाची एक वस्ती आहे पारधी समाजाची, कपडे घालत नाही, म्हणजे लंगुट्या बिंगुट्या घालणारी, ही अजूनही परग्रहावरची वाटावी अशी वस्ती आहे. संविधानातले सर्वच्या सर्व अधिकार जे आहे यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. आरक्षणाचा सुद्धा पोहोचलेला नाही. मी माझ्या कुटुंबातला दुसऱ्या पिढीचा शिकलेला मुलगा किंवा माणूस आहे. माझी आई शिकली, शिक्षिका झाली, जिल्हा परिषद सदस्य झाली, त्याच्यानंतर मी शिकलो, पत्रकार झालो. आता माझी नंतरची पिढी शिकते आहे आणि नंतरची पिढी शिकायला लागली आणि आपले आरक्षणाचे सगळे मार्ग बंद झालेले आहे. आरक्षणातून जे मिळणारे लाभ जे आहे हे सगळे बंद झालेले आहे. या नागपूर शहरामध्ये भंगी मेहतर, वाल्मिकी, सुदर्शन, मखियार नाव या जमातीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जो अनुसूचित जातीमध्ये ज्याचा समावेश आहे, याच्या 26 वस्त्या आहे. खूप मोठी लोकसंख्या आहे. गटारामध्ये उतरून काम करतात. महिला डोक्यावरून अजूनही बंदी असताना कायद्यांनी वाहून नेतात. यांच्यातली पहिली किंवा दुसरी पिढी शिकायला तयार झालेली आहे. म्हणजे गटारातून बाहेर निघून शाळेच्या दरवाजापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सगळे दरवाजे बंद करून टाकलेले आहे. याच्यासाठी आपण काम करतो आहे का? मला असं वाटतं की या पद्धतीचे संविधान साहित्य संमेलन घेताना मी मागे इजेड खोब्रागडे सरांनी एक संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं. मला तिथे त्यांनी एका विषयावर बोलायला सांगितलं होतं, पण मी नेहमी परवानगी मागतो की मी ज्या विषयावर काम करतो त्यांचे प्रतिनिधी साक्षात तुमच्यापुढे प्रूफ म्हणून मी आणतो आणि तुम्ही बघा की यांच्यापर्यंत संविधानाचे अधिकार पोहोचले आहे का. माननीय हरिश्चंद्र जी प्रसाद, इनका परिचय मैं आज देने जा रही हूँ. आपने 1981 में अर्थशास्त्र से में MA किया है और वो गोरखपुर से आए हुए हैं. जिला विकास अधिकारी के रूप में वो कार्यरत रहे हैं. 2018 में आप सेवानिवृत्त हुए हैं. आप डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचारों से प्रेरित होकर समाज कार्य में व्यस्त रहते हैं. पूर्वांचल संत गाडगे बाबा सेवा समिति गोरखपुर के संरक्षक तथा परामर्शक है. आम्बेडकर समाज समिति जनपद कुशीनगर के भी वे संरक्षक हैं. आप बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के भी सदस्य हैं. प्रधानमंत्री स्वर्ण पदक पुरस्कार से वे सम्मानित हुए हैं, जिससे उन्हें 1 लाख रोक प्राप्त हुआ है. बाबा साहेब के 41 ग्रंथों का अध्ययन करना और
उनके विचारों का प्रसार और प्रचार करते हुए वे अपना जीवन यापन करते हैं। गैर जागरूक लोगों को जागरूक करना आपका कार्य है। आपने गोरखपुर विश्वविद्यालय में व्याख्यान के लिए समय समय पर अपना समय दिया है। जब भी आमंत्रित होते हैं तब वे वो कार्यक्रम जरूर अटेंड करते हैं। दूर दराज के क्षेत्र में भी समाज सेवी के रूप में आपकी ख्याति है। आप संविधान दिवस समारोह के इस अवसर पर आपके परिप्रेक्ष्य में, आज के परिप्रेक्ष्य में डॉक्टर अंबेडकर के राज्य समाज शास्त्र की आवश्यकता, इस विषय पर अपना वक्तव्य रखेंगे। आप अवगत होंगे कि संविधान दिवस, क्योंकि संविधान दिवस है इसलिए 2-4 शब्द कहना अनिवार्य है, क्योंकि टॉपिक तो मेरा अलग है। 2015 में 11 अक्टूबर को संप्रति प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी के द्वारा 11 अक्टूबर 2015 को संविधान दिवस सेलिब्रेट करना ऑल स्टेट्स एंड सेंट्रल ऑफिसर्स के लिए कंपलसरी कर दिया गया। इसके पूर्व संविधान दिवस के उत्सुक व्यक्ति या समाज के द्वारा ही मनाया जाता था। संविधान में आज 106 संशोधन हो चुके हैं। इस लोकसभा के चुनाव में थोड़ा सा मैं हट के जा रहा हूँ, 1-2 लाइन जो सामयिक है, कंटेम्पोररी है, उस पर भी चर्चा करना अनिवार्य है। संविधान बचाओ या संविधान बदल दिया जाएगा, यह वाक्य जो लोग प्रयोग करते हैं, मैं समझता हूं कि यह कहना आसान है, किंतु बदलना बहुत कठिन है। इसलिए कि बाबा साहब जितना पढ़ते लिखते थे, शायद मैं समझता हूं कि आज के तारीख में कोई सिविल सर्वेंट्स भले ही 10 घंटे 12 घंटा IAS बनने के लिए करता हो, किंतु 18 घंटा पढ़ना और लिखना किसी सामान्य व्यक्ति या एक्स्ट्रा ऑर्डिनरी के लिए भी संभव नहीं है। संविधान पर संविधान सभा में एक एक अनुच्छेद, एक एक क्लॉज, एक एक सब क्लॉज पर विस्तृत चर्चा हुई है, तब जाकर के वो आर्टिकल क्लास सब क्लास बना। अब जो लोग कहते हैं बदल दिया जाएगा या उसमें कुछ और कर दिया जाएगा, तो इसका तात्पर्य होता है, इसका मतलब होता है कि जो इतने परिश्रम से बनाया गया है उनको नकारना, जो क्वाइट इम्पॉसिबल है। बाबा साहब का मत था वो राज्य समाजवाद पर केंद्रित था। उसकी उत्पत्ति कहाँ से होती है? जो 1947 में एक पुस्तक जो पतली सी है, ज़्यादा नहीं मैटर है उसमें, लेकिन उसका जीस्ट, उसका सार आ गया है, स्टेट एंड माइनॉरिटीज, राज्य और समाजवाद। बाबा साहब के पूर्व, समाजवाद के पूर्व, मैं थोड़ा पूंजीवाद और साम्यवाद पर चलता हूँ।
व्हाट इज मीनिंग एंड कॉन्सेप्ट ऑफ कैपिटलिज्म? पूंजीवाद का अर्थ और आशय क्या है? शायद हम इस बात को समझ रहे हैं बहुत सरलता से, बहुत स्मूथली, कि देश या भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकोनॉमी पूंजीवाद की ओर बढ़ चुका है। किंतु हम ये आत्मचिंतन नहीं कर रहे हैं कि आखिर क्या देश के समस्त संसाधन, पूंजी, भूमि, श्रम, सब पूंजीवाद के नियंत्रण में होगा? सर डिपार्टमेंटल ऑफिसर साहब, चूंकि मैं बोल रहा हूं तो थोड़ा आप सुनने का कष्ट करें। SM राजन साहब, ये सिस्टम नहीं है, आप उसकी बात को सुनिए, देखिए उसमें कुछ कमियां हो तो आप इंप्रूव करिएगा। ये बहुत बड़ा प्रश्न है, क्या हम इस पर चिंतन कर रहे हैं? मैं एक वाक्य में कहूंगा, चिंतन नहीं कर रहे हैं। बाबा साहब का विचार था पूंजीवाद के विषय में कि नहीं, ऐसा नहीं होना चाहिए। क्या होना चाहिए? उन्होंने क्या कहा कि देश की अर्थव्यवस्था पर देश के समस्त नागरिकों का अधिकार होना चाहिए, संसाधनों पर होना चाहिए। ये बाबा साहब उस समय कहे थे, जिससे पॉवर्टी एंड रिचनेस का जो गैप है, गरीबी और अमीरी का, उसको पाटा जा सके। ये उस समय कहे थे। IMF और वर्ल्ड बैंक, इंटरनेशनल मॉनेटरी फंड, वर्ल्ड बैंक के जो भारतीय अर्थशास्त्री रहे हैं, उनका विचार है कि भारत में गरीबी और अमीरी की खाई चौड़ी हो रही है, पर पाटने का क्या इलाज है, क्या रेमेडी है? यू आर नॉट थिंकिंग अबाउट दिस। हम इसके विषय में नहीं सोच रहे हैं। कौन सोचेगा? वो नीति नियामक या नीति नियंता जो पॉलिसी मेकर हैं, वो सोचेंगे। लेकिन आपको मालूम है कि आपका देश लोकतांत्रिक कंट्री है, डेमोक्रेटिक कंट्री है। ऐसी स्थिति में आपकी भी भूमिका अहम हो जाती है, इंपॉर्टेंट हो जाती है। आपकी क्या भूमिका है? आपकी भूमिका, जब विधानसभा और लोकसभा का निर्वाचन होता है, तो आपको सोच समझ करके उत्कृष्ट प्रतिनिधियों का चयन करना चाहिए था, किंतु हम इसी विषय में नहीं सोचते हैं। अब साम्यवाद के बारे में बाबा साहब का क्या विचार था? साम्यवाद समाजवाद की बात तो करता है, लेकिन लोकहित की बात एक सिस्टम के द्वारा, अहिंसा के द्वारा कैसे स्थापित हो, इस पर बात नहीं करता है। वो तो सीधे क्रांति की बात करता है। तो बाबा साहब इसमें क्या कहते हैं? बाबा साहब कहते हैं कि नहीं, ये दोनों ठीक नहीं है। इन दोनों से श्रेयस्कर, सुपीरियर समाजवाद है। समाजवाद में सबको देश के संसाधनों पर अधिकार होगा और सबको सामाजिक, आर्थिक, दो ही शब्द है, सामाजिक और आर्थिक, धार्मिक और राजनीतिक बाद में। इनसे लोगों की उन्नति होगी, उनके जीवन में सुधार होगा, क्वालिटेटिव चेंज होगा। ये बाबा साहब का कथन था। अब सवाल उठता है कि क्या बाबा साहब के कथन को भुला दिया गया? हाँ, भुला दिया गया। जब कॉन्स्टिट्यूशन फॉर्म हो रहा था और बहस चल रहा था, तो चूंकि मैं पॉलिटिकल लीडर नहीं हूं कि बहुत ओपनली टॉक करूंगा, कुछ लोग ऐसे व्यक्ति थे
जो बहुत प्रभावशाली थे। तो जब समाजवाद की बात आती थी तो वो लोग साइलेंट हो जाते थे। नेहरू जी भी समाजवाद की बात करते थे, लेकिन समाजवाद की स्थापना कैसे हो वो भी तटस्थ हो गए, इंडिफरेंट हो गए। तो बाबा साहब ने देखा कि लगता है कि समाजवाद को स्थापित करने के लिए कोई व्यक्ति जो काफ़ी प्रभावशाली है, संविधान कॉन्स्टिट्यूशन में सभा में है, वो इंटरेस्ट नहीं ले रहा है, इनिशिएशन नहीं ले रहा है, तो वो भी इंडिफरेंट थोड़ा सा हुए, लेकिन वो उसके पोषक थे। समाजवाद में जो मूल एलिमेंट हैं, जो तत्व हैं, वो क्या हैं? वो पहला बिंदु है समानता, इक्वलिटी। लेकिन ये देखने में आ रहा है कि बाबा साहब ने खुद कहा है कि हम इक्वल समाज की स्थापना नहीं कर सकते हैं, क्योंकि हर व्यक्ति, हर परिवेश, हर जगह में कुछ न कुछ भिन्नताएं या अंतर होता है। लेकिन जो इसका कॉन्सेप्ट है, जो अवधारणा है, वो यही है कि हम हर हालत में समानता की स्थापना करें और देश के संसाधन पर नियंत्रण सरकार का हो और उस पर सभी का स्वामित्व हो, ताकि जो देश में प्रोडक्शन हो उसका समुचित वितरण हो, उसमें कोई भेदभाव न हो। बाबा साहब कहते हैं कि राज्य समाजवाद की स्थापना के लिए राज्य का हस्तक्षेप अनिवार्य है। अगर राज्य का हस्तक्षेप नहीं होगा तो जो गवर्नमेंट होती है लोकतांत्रिक देश में या लोकतांत्रिक सरकार बनती है, वहाँ अधिनायकवाद तैयार हो जाता है, जिससे मनमानीपन का उद्विकास होता है या वो पैदा होता है। राज्य समाजवाद में हम जहाँ भी काम करते हैं, चाहे इंडस्ट्रीज में करते हों, कारखाने में करते हों, ऑफिसेस में करते हों, वहाँ श्रम का सम्मान अवश्य होना चाहिए। जहाँ श्रम का सम्मान नहीं होगा, वहाँ एक श्रमिक के स्वतंत्रता का हनन होता है। ये बाबा साहब का कथन था। डॉक्टर एस.एम. राजन सर का परिचय देते हुए मुझे हार्दिक प्रसन्नता हो रही है। आप पिछले 25 वर्षों से सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ में नागपुर में प्रिंसिपल तथा डायरेक्टर के पद पर कार्यरत रहे हैं। आपको अनेक संस्थाओं में अध्ययन तथा परामर्श का अनुभव प्राप्त है। यही नहीं, देश विदेश में अनेक बार आपने सेमिनार में सहभागी होकर अपने कार्य कुशलता तथा विद्वत्ता का परिचय दिया है। आपकी शैक्षणिक योग्यता काफ़ी उच्च स्तर की रही है। आपने LLB के पद के बाद LLM, डॉक्टर ऑफ फिलॉसफी इन लॉ, डॉक्टर ऑफ लॉज, M.Com आदि उपाधियाँ प्राप्त की है। आपको मराठी, हिंदी, तमिल तथा अंग्रेजी भाषा में महारत हासिल है। सामाजिक कार्य में आपकी रुचि रही है। संविधान दिवस समारोह संयोजन समिति के तत्वाधान में आपके उज्जवल भविष्य हेतु मंगल कामनाएं व्यक्त करता हूँ। कॉलेजियम सिस्टम नॉर्मली क्या होता है कि हमारे LLB वर्ग में, LLM वर्ग में वगैरह अंग्रेजी में सिखाते हैं। स्टूडेंट्स को कहते हैं कि आप हिंदी में लिख सकते हैं, मगर प्रश्न पत्रिका हम अंग्रेजी में ही देंगे। मगर उसमें प्रॉब्लम ऐसा होता है कि बहुत से ऐसे शब्दकोश हैं जो अंग्रेजी में ही हैं, उसका अनुवाद भी नहीं हो पाता है। फॉर एग्जाम्पल, हमारे ऑर्गेनाइजर्स ने कॉलेजियम सिस्टम डाला है। अब बहुत लोगों को मालूम नहीं कॉलेजियम क्या होता है।
तो मुझे भी कंफ्यूज हुआ है यार, मुझे तो आम सभा में बुलाया गया है, कोई कॉलेज में नहीं बुलाया गया है, कोई परिचर्चा में नहीं है, कोई सेमिनार में नहीं, और आम आदमी को मैं क्या बोलूं कॉलेजियम। आते आते एक ने कहा मुझे, सर ये कॉलेजियम क्या होता है? अल्लाह, बड़ा मैं कंफ्यूज हो गया। मैं इधर आकर गूगल में डाला कॉलेजियम, मीनिंग ऑफ कॉलेजियम इन हिंदी। उसका जवाब आया कॉलेजियम प्रणाली। अरे गूगल भी फेल हो गया ट्रांसलेशन करने का, मैं क्या बताऊं। सो ऐसे हालत में आम सभा में जब आप शीर्षक देते हैं, मैं ऑर्गेनाइजर से अनुरोध करूंगा थोड़ा हमें कंसल्ट किया जाए। ऐसी सब्जेक्ट देना आम आदमी को समझने लायक होनी चाहिए, उनके दिमाग में बैठने लायक होनी चाहिए। हमारी कॉन्सेप्ट हम कुछ भी कह देंगे ऐसा उनको समझेगा नहीं, ये ठीक नहीं है। फॉर एग्जाम्पल, हमारे डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पावर्स उल्लेख करना है मुझे। अब कितने लोगों को मालूम होगा डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पावर क्या होता है? हमारे लॉ स्टूडेंट्स को ही नहीं पता पड़ता है। जब हिंदी में हमें अनुवाद करना पड़ेगा तो उसका लगता है, उसका मीनिंग होता है शक्ति प्रतिकरण सिद्धांत। अब काय का शक्ति प्रदर्शन, छोड़िए। हमारे संविधान में कहा है, संविधान का उद्देश्य यह है जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी। जस्टिस चाहिए हमारे लोगों को, इंसाफ चाहिए। जस्टिस की परिभाषा क्या है? कि वे सब लोग सुखी रहें, किसी को भी किसी प्रकार के शिकायत ना हो, उसको जस्टिस कहते हैं। भाई जस्टिस हैज बीन डन। उसमें भी एक पहलू है नेचुरल जस्टिस, और हमारे कानून के भाषा में डेफिनेशन नहीं है नेचुरल जस्टिस क्या है। नेचुरल जस्टिस मतलब वो कहते हैं इट इज रिकॉग्नाइज्ड बाय इट्स कॉन्स्टिट्यूएंट्स। व्हाट आर द कॉन्स्टिट्यूएंट्स? फर्स्ट कॉन्स्टिट्यूएंट इज, बिफोर यू कंडेम समबडी, किसी को दोषी ठहराने के पहले उसको एक मौका दीजिए, गिव हिम एन अपॉर्चुनिटी। हमारे अंग्रेजी में उसको एक डॉक्ट्रिन है ऑडी ऑल्ट्रम पार्टम, मतलब नो पर्सन शुड बी कंडेम्ड विदाउट बीइंग हर्ड। द सेकेंड कॉन्स्टिट्यूएंट ऑफ नेचुरल जस्टिस का मतलब है यू कैनॉट बी ए जज इन योर ओन केस। आपका केस में आप स्वयं जज नहीं बन सकते हैं। फॉर एग्जाम्पल, न्यायाधीश है, अगर उसको कोई कंपनी में शेयर है, वो उस कंपनी का मामला डिसाइड नहीं कर सकता है। ही कैन नॉट डिसाइड बिकॉज ही विल बी बायस्ड। तीसरा कॉन्स्टिट्यूएंट नेचुरल जस्टिस का यह है, जस्टिस शुड नॉट बी ओनली डन, जस्टिस शुड बी सीन टू बी डन, यानी इंसाफ होते हुए दिखना चाहिए। कोर्ट से आप डिक्री ला देते हैं, इसका मतलब इंसाफ नहीं हुआ। जब तक उस डिक्री को अमल में नहीं लाएंगे तब तक नहीं बोला जा सकता है। आज न्याय कहां मिलता है हमें? हम आम आदमी हैं, अगर हमें न्याय चाहिए सुप्रीम कोर्ट से, सर्वोच्च न्यायालय से, तो क्या हम सुप्रीम कोर्ट जा सकते हैं न्याय के लिए? एक आम आदमी, मेरे पास पैसा नहीं, फटीचर आदमी हूं। संविधान का क्या मतलब है सर?
संविधान में कहा है जस्टिस, लिबर्टी एंड इक्वालिटी. सो जस्टिस, लिबर्टी एंड इक्वालिटी, इज इट फॉर ओनली द एलाइट क्लास? आम आदमी के लिए नहीं है. जस्टिस भगवती ने उस जमाने में सुप्रीम कोर्ट के पोर्टल से चिल्लाया. क्या कहा उन्होंने? जस्टिस भगवती ने, सुप्रीम कोर्ट इज नॉट द 5-star होटल. सुप्रीम कोर्ट इज नॉट द 5-star होटल टू कैटर टू द नीड्स ऑफ एलाइट क्लास. इवन द poorest amongst poor must get entry into सुप्रीम कोर्ट. गरीब से गरीब आदमी को भी सुप्रीम कोर्ट की दरवाजा खुलकर होना चाहिए. अरे सर, हम तो सुप्रीम कोर्ट के गेट में भी नहीं सकते, दरबान भगा देता है. हमारे लिए कोई वकील नहीं है. मेरे हाथ में केवल संविधान की कॉपी है. देखो संविधान. वो बोले हमको मत बताओ ये सब, आप चले जाओ. कोई वकील है आपके पास? नहीं, चले जाओ. कहां से इंसाफ मिलेगा सर? बड़ी बड़ी बात तो हम करते हैं. बाबा साहब का सपना तभी साकार होगा मेरे हिसाब से गरीब आदमी को इंसाफ मिलेगा. हमारे बीच में हम तो कानून की शिक्षा पढ़ाया है. हजारों की संख्या में हमने वकील बनाया, जजेस बनाया. हम कहते हैं या गरीब लोगों के लिए कुछ करो, उनको इंसाफ दिलाओ. ठीक है, ठीक इसलिए बोलते हैं कि हम प्रैक्टिकल में उनको मार्क्स दे देते हैं. जब कोर्ट में जाते हैं 2 साल प्रैक्टिस करते हैं, फिर बोलते हैं सर आपके वाणी में कोई दम नहीं है, यहां आप जो सिखाया इधर अलग बात है. बोले तो गरीब के हमने सिखाया, पास करवाया, नंबर दिया. एक गरीब इंसान आया, उसके लिए मदद करने के लिए एक स्टूडेंट को बुलाया. हमारे यार इसको थोड़ा मदद करो, प्रैक्टिस कर रहा है. एक दिन उसको चेहरा बताया, दूसरे दिन से गायब हो वकील. सर ये हकीकत की बात बता रहा हूं. कॉलेजियम प्रणाली के बारे में कुछ तो भी बोलना पड़ेगा, नहीं तो ऑर्गेनाइजर बोलेंगे सर आप कैसे हैं. कॉलेजियम प्रणाली मतलब क्या है? कॉलेजियम प्रणाली का मतलब यह होता है कि जजेस लोगों को नियुक्ति करने की प्रणाली, जजेस लोगों को ट्रांसफर करने की प्रणाली, एडिशनल जजेस को अपॉइंट करने की प्रणाली. तो हमने हमारे संविधान के अंदर में डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पावर को अडॉप्ट किया है. शक्ति प्रतिकरण सिद्धांत समझना है तो समझ लो. इसका मतलब ये होता है कि हमारा लोकशाही का 3 अंक. पहला न्यायपालिका या विधानमंडल, जो भी है, विधानमंडल, न्यायपालिका, कार्यपालिका, ये 3 अलग अलग क्षेत्र है, अलग अलग बॉडी है, यूनिट्स है. ये अपने अपने जगह में अपना अपना काम करना चाहिए, एक दूसरे में दखल अंदाजी नहीं करना चाहिए. न्यायपालिका का ये काम है, अगर विधानमंडल और कार्यपालिका के लोग अगर अपने लक्ष्मण रेखा को छोड़कर बाहर जाते हैं तो डंडा लेकर वॉचमैन जैसा वो खड़ा रहता है, उसी का काम है. न्यायपालिका का फर्ज ये होता है कि कानून बनाने का काम विधानमंडल का काम है, उसको अमल में लाने का काम कार्यपालिका करता है, और कानून को अर्थ बताने का काम न्यायपालिका का है. मगर आज ऐसा नहीं हो रहा है. सब चीज न्यायपालिका के हाथ में हमने डाल दिया. इतनी पेंडेंसी हो गई देश के कोर्ट्स में, छोटे छोटे बातों के लिए हम कोर्ट जाते हैं. बहुत गलत बात है. मैं कहता हूं मेरे स्टूडेंट्स को,
वकील वही होता है जो अपने पक्षकार को, क्लाइंट्स को कोर्ट नहीं भेजे, वही असली। वो कर नहीं सकता ना, उसको पैसा चाहिए। अगर बीबी और पत्नी और इसके बीच में, अगर पति के बीच में झगड़ा नहीं है तो वकील जबरदस्त झगड़ा लगा देता है। क्या करें? तो मतलब ऐसा है, तो न्यायपालिका का जिम्मेदारी बहुत ज्यादा है, मैं मानता हूं, बट छोटी छोटी बातों को न्यायपालिका के पास नहीं जाना चाहिए। आपस में नाइबर के साथ अच्छे रिलेशन बढ़ो, कम्युनिटी लिविंग कहते हैं, एक दूसरे से परस्पर सप्रेम भावना से आप बात करो, झगड़ा मिटाओ। कानून का उद्देश्य ये है कि समाज के अंदर में संतुलन लाना है, शांति लाना है। मिलिंद कीर्ती या एका पत्रकाराचं परिचय करण्यासाठी मला जी संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं मी आभारी आहे। मिलिंद कीर्ती ह्या नावातच त्यांची कीर्ती लपलेली आहे। मिलिंद कीर्ती हे एक पत्रकारच नसून एक उत्तम लेखक आहेत। उत्तम लेखक यासाठी म्हणतो की ते शोधपत्रिकेचे एक फार मोठे कर्तबगार व्यक्तिमत्व आहे। शोधपत्रिकेत त्यांना 4-5 पुरस्कार मिळालेले आहेत। याशिवाय त्यांनी जे पुस्तकं लिहिली आहेत, कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग खंड आणि खंड 2 हे अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते फार गाजत आहेत। त्याच्या प्रती आता संपलेल्या आहेत। याच प्रकारे त्यांनी मोहरा महाराष्ट्राचा, सहमतीची हुकुमशाही, तंत्र ही पुस्तके आणि दहशतवाद, न्यूयॉर्क ते खैरलांजी आणि नवयुग, विषमताचा लढा ही पुस्तके त्यांची नावाजलेली आहेत। माननीय कीर्ती साहेब हे यांना अनेक वाङ्मयीन पुरस्कार मिळालेले आहेत। अनेक नियतकालिकात आणि साप्ताहिक आणि दैनिकात त्यांचं लेखन सुरू आहे। ते पत्रकार म्हणण्यापेक्षा एक चांगले उत्तम लेखक जे आज शोधपत्रिकेसाठी होत आहेत, तर त्यांचा हा सन्मान सर्व समाजात गौरवान्वित होत आहे। तर त्यांच्या शोधपत्रिकेच्या कार्याला माझा सलाम। आपण सर्व स्कॉलर लोक आहात। खरं म्हणजे मला जर कोणी विचारलं की संविधानाची फलश्रुती काय किंवा संविधानाचं सक्सेस म्हणजे काय, तर मी असं म्हणेन की या स्टेजवर उपस्थित असलेले जे स्कॉलर्स आहेत आणि माझ्यासमोर जो बसलेला वर्ग बसलेला आहे, हे जे स्कॉलर्स बसलेले आहेत, राजकारणातले प्रफुल्ल जे आहेत, म्हणजे त्यांच्यासारखं राजकीय व्यक्तिमत्व नाकारत नाही आहे, असे जे लोक आज या सभागृहात बसलेले आहेत, संविधानाचं जे सक्सेस आहे ते हे सक्सेस आहे। आज हा जो वर्ग इथे दिसतो आहे, आत्ता मगाशी माझ्या मित्रांनी प्रमोद काळबांडे यांनी काही गोष्टी सांगितल्या। म्हणजे बाजूची टोळी आहे, गोंडवस्ती आहे, तिथे ते शाळा, नागरी शाळा चालवतात। त्यांचं जीवन आणि आज तुमचं जीवन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। हे जे जीवन आलेलं आहे, हे तुम्ही जे आज सुटाबुटात बसलेले आहात, मी इथे स्टेजवरती भाषण करतो आहे, हा स्टेजवरती भाषण करणं आणि मी जे उभा आहे हे सुद्धा केवळ संविधानाला जे काही मला अधिकार दिलेत, मला जे काही सुविधा दिल्यात आणि मला एक माणूस म्हणून उभं केलं, त्याचा हा परिणाम आहे। आपण संविधानाबद्दल बोलत असताना आपल्याला हे पण लक्ष असलं पाहिजे
की संविधान जी काही आता प्रोसेस सांगितली, सरांनी आता राजन सरांनी सांगितलं की संविधान बदलता येत नाही. मग संविधान बदलता येत नसेल, जेव्हा आपण संविधानाचा महोत्सव करत आहोत तर संविधानामध्ये काय काय घडलं हे पण आपल्याला माहीत पाहिजे असलं पाहिजे. म्हणजे कामगाराच्या कायद्याचं काय झालं, आरक्षण कायद्याचं काय झालं, मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. मी केवळ आपलं लक्ष वेधू इच्छितो. संविधानाने जो समाज कधी काळी झोपडपट्टीत राहू शकत होता, म्हणजे मी आता 20 वर्षापूर्वी वाशिम जिल्ह्यात होतो लोकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून. त्यावेळेस त्या माझ्या ऑफिसच्या मागे एक वस्ती होती. त्या वस्तीमधली जी घरं होती ती घरं म्हणजे त्यांच्या घरावरती छत म्हणून काय असेल तर पानाच्या पाचोळ्या. ती सर्वी अनुसूचित जाती, खास करून बौद्ध लोकांची घरं आहेत. मला माहिती नाही आता काय बदल झाला 20 वर्षामध्ये, परंतु त्यांचं छत, घराचं छत म्हणजे पानाच्या पाचोळ्या. जसं मी मेळघाटमध्ये पण फिरलो तर तिथे पण आदिवासींची जी घरं आहेत गावामध्ये, म्हणजे मध्य प्रदेशच्या बॉर्डरपर्यंत जी रंगुबेलीपासून तो एक गाव आहेत, तिथे पण मी फिरलो आहे. मी मेळघाट फिरलो आहे, मी धारणी फिरलो आहे. ती परिस्थिती मी जी बघितली आहे, म्हणजे छतावरती पानाच्या पाचोळ्या, भिंत कशाची असेल तर तिथे झाडाचे काही लावलेले आहेत, खांब लावलेले आहेत किंवा बांबू लावलेले आहेत. दार नाही, म्हणजे अशा मी शाळा पण बघितल्या आहेत की ज्या शाळांना छत नाही, दार नाही, केवळ ते चौपट लावलेलं आहे आणि तिथे शाळा भरते आदिवासींची. अशा समाजातले, अशा समूह गटातले लोक आज इथे माझ्यासमोर सुटाबुटात बसलेले आहेत. वेल स्कॉलर आहेत, कोणाचं इंटरनॅशनलवर नाव आहे, जसं आगलावे सर आहेत, त्यांना विविध देशामध्ये भाषणासाठी बोलवतात. ही जी क्रांती घडलेली आहे ही संविधानामुळे घडलेली आहे आणि त्याला एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं बौद्धिक क्षमता आणि त्यांनी केलेला संघर्ष. त्यांचा संघर्ष आणि त्यांची बौद्धिक क्षमता याच्यामुळे आम्हाला असं एक जीवन मिळालं ज्याला एलाइट जीवन म्हणता येईल आता. कारण आता या समाजामध्ये काही एक 2-4% हा एलाइट क्लास तयार झालेला आहे, एक 10-15% मिडल क्लास आहे आणि मग 90%च्या जवळपास 88-90%च्या जवळपास हा सर्वसामान्य वर्ग आहे. या समाजामध्ये स्कॉलर्स निर्माण झाले, तसे उद्योगपती पण निर्माण झाले. म्हणजे आता ज्यांच्याकडे खायला सोयी नव्हती, म्हणजे आता आपण इथे बसलेलो आहोत, 50च्या वर सर्व लोक आहात. आपले म्हणजे 50च्या वर जे लोक आहेत त्यांचे आजोबा, त्यांची स्थिती तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांच्याबद्दल विचार करा. म्हणजे सांगायला मला पण बरं वाटत नाही, परंतु मेलेल्या ढोराच्या खांडऱ्या ह्या घरात टांगून राहायच्या आणि 7 दिवस पुरवल्या जात होत्या. त्या वंशातले लोक आज 3ऱ्या पिढीमध्ये किंवा 2ऱ्या पिढीमध्ये ज्यांच्याकडे 10,000 कोटीची संपत्ती आहे असे लोक आहेत उद्योगपती. 3 संघटना उद्योजकांमधल्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, डॉक्टर आंबेडकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, बुद्धिस्ट एंटरप्रेनर्स, अशा 3 व्यापारी उद्योजकांच्या संघटना कार्यरत आहेत. सामाजिक संघटनेची तर काही म्हणजे गिनतीच नाही आहे आणि राजकीय पक्षाची गिनती नाही आहे. वृत्तपत्र चालवतात, TV चॅनल चालवतात. हे जे घडलेलं आहे हे सर्व संविधानाचे यश आहे. आता हा जो आपला सुवर्णकाळ सुरू आहे किंवा एका टप्प्यावरती आपण आता आलेलो आहोत, मी पण त्यापैकी एक आहे. संविधानाने ज्या सुविधा दिल्या, जे मूलभूत अधिकार दिले, सरांनी सांगितलं की मूलभूत अधिकार बदलता नाही, परंतु 16(4) अमेंडमेंट झालेलं आहे. इकॉनॉमिकल बेसवरती आरक्षण, EWSचं आरक्षण दिलं गेलं, त्याची मागणी पण होती. तर संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले आणि जे मार्गदर्शक तत्त्व दिले, त्यातले काही जे कायदे तयार झालेत RTI सारखे, त्याचा हा परिणाम आहे की जो माझ्यापुढे वर्ग बसलेला आहे, ज्याच्यामध्ये 10,000 कोटीची ज्यांची संपत्ती आहे आज, असे उद्योजक तयार झाले, असे स्कॉलर्स तयार झाले, एक असा मिडल क्लास तयार झाला, एक 2% असेल जरूर, परंतु एलाइट क्लास तयार झाला. गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे आपण आता मगाशी सरांनी उल्लेख केला 80पासनं, खरं म्हणजे 75च्या इंदिरा गांधी आणि 1980च्या इंदिरा गांधी यामध्ये खूप जमीन अस्मानचा फरक होता. 80मध्ये इंदिरा गांधींनी छुपे पद्धतीने उदारीकरण सुरू केलं, आर्थिक उदारीकरण. त्याचा काय परिणाम असेल तर मी तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे नाव होतं श्रीकांत जिचकार,
आणि त्यांनी 1982 किंवा 83मध्ये झिरो बजेट आणलं होतं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तर तुम्हाला हे आठवत असेल. तर हे जे उदारीकरण 1980ला सुरू झालं, हे 80च्या दरम्यान या देशातल्या एलाइट क्लासनी एक विद्रोह पुकारला या संविधानिक अधिकारांच्या विरोधामध्ये. ज्या लोकांना, जे आदिवासी आहेत, दलित आहेत, भटके विमुक्त आहेत, यांना जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत, याच्या विरोधामध्ये त्यांनी विद्रोह पेटवला. तो विद्रोह वाढवत नेला आणि आज ते काल निकाल लागलेला आहे. आज त्यांना यश मिळालेलं आहे. तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. मी माझ्या हे जे पुस्तक आहे लिहिलेलं, सहमती हुकुमशाही, यामध्ये म्हणजे आत्ता तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील, एलाइट क्लासनी कसा विद्रोह पेटवला, कसं त्यांना यश मिळालं आणि हे काय असतं, याची मांडणी याच्यामध्ये आहे. तर गेल्या एक 20-30 वर्षापासून जे सुरू झालेलं आहे, 2017मध्ये त्याचे परिणाम काय सांगतो तुम्हाला, की 2017मध्ये विनोद तावडे हे शिक्षण मंत्री होते या महाराष्ट्राचे. त्यावेळेस 4093 एवढ्या शाळा, ज्याच्यामध्ये दलितांची मुलं शिकत होती, आदिवासींची मुलं शिकत होती, ओबीसींची, गरिबांची मुलं शिकत होती, त्या शाळा बंद झाल्यात. आणि त्याच्यानंतर आणखी विधानसभेमध्ये सांगितलेलं उत्तर आहे तावडेजींनी, की जवळपास 521 शाळा पुन्हा बंद होऊ शकतात. आणि मिड डेची एक बातमी आहे 2023ची, 14,783 शाळा बंद करण्याचा विचार सुरू आहे. समजा या शाळा बंद झाल्या तर 1,85,667 विद्यार्थ्यांचं विस्थापन करावं लागेल, दुसऱ्या शाळेमध्ये कुठेतरी ॲडमिशन करावं लागेल. त्यासोबत 29,707 शिक्षकांच्या नोकऱ्या एकतर त्यांना दुसऱ्या शाळेत शिफ्ट करावं लागेल, किंवा जे आता नव्यानं नोकरीत लागले असतील त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, किंवा त्यांना शिक्षक सारख्या अशा कॉन्ट्रॅक्ट बेसवर यावं लागेल. हे मी काय सांगतो आहे, हा जो एलाइट क्लास माझ्यापुढे बसलेला आहे, किंवा हा मिडल क्लास जो माझ्यापुढे बसलेला आहे, त्या मिडल क्लासला त्यांनी त्यांचं बालपण आठवावं. त्यांना या शाळेतनं शिक्षण मिळालं, मला पण मिळालं या शाळेतनं शिक्षण. मला जेव्हा या शाळेतनं शिक्षण मिळालं तेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि पुढे मी प्रोफेशनल शिक्षण घेतलं. आणि मी प्रोफेशनमध्ये नोकरी करतो. मी आरक्षण घेतलेलं नाही. अनेक म्हणतात की दलित आरक्षण खातात आणि सरकारचे जावई आहेत. मी आरक्षणातली नोकरी करत नाही. असा एक वर्ग जो, या शाळा जर बंद झाल्या, आता काही झालेल्या आहेत, काही होणार आहेत, या शाळा बंद झाल्या तर शिक्षण बंद होणार आहे. दलितांचं, गरिबांचं, आदिवासींचं शिक्षण बंद होणार आहे, ओबीसीचं शिक्षण बंद होणार आहे. हा एक भाग झाला. शाळा बंद झाल्या म्हणजे आता दलितांना नोकऱ्या कुठं मिळाल्या जास्त, तर बँक आहे, रेल्वे आहे, LIC आहे, PUCs आणि शाळा सर्वात महत्त्वाच्या. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शिक्षक म्हणून नोकऱ्या मिळाल्यात खूप लोकांना. आता या शाळा बंद झाल्या, किंवा आता हे महाविद्यालयाची स्थिती खूप खराब आहे. म्हणजे आपण नागपूर युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर पहा, तुम्ही क्लासमध्ये मुलं नसतात, 4 मुलांसाठी 4 शिक्षक आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तर तुम्ही जर चक्कर मारले तुम्हाला दिसेल. तर या ज्या नोकऱ्या मिळाल्यात आरक्षणातनं, दलित आदिवासींना ज्या आरक्षणातनं नोकऱ्या मिळाल्या, त्या नोकऱ्या उद्या मिळणार नाहीत. प्रथम सत्राला लाभलेले अध्यक्ष माननीय मिलन कीर्ती सर, जे पत्रकार व लेखक सुद्धा आहेत, त्यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संविधान दिवस समारोह समन्वय समितीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर संविधान दिवस समारोहाचे उद्घाटक माननीय प्रमोद जे काळबांडे सर, जे निवासी संपादक दैनिक सकाळ नागपूर, यांनीसुद्धा आपले मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे मी संविधान समारोह दिवस समारोहाच्या वतीने आभार मानतो.
संविधान दिवस समारोह कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयुष्मान प्रभाकर राजगडकर सर, जे कवी व साहित्यिक आहेत, त्यांनी आपले स्वागताध्यक्षपर भाषण करून जे मौलिक विचार मांडले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. तसेच प्रथम चर्चासत्राला लाभलेले प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर SM राजन, निर्देशक सेंट्रल इंडिया लॉ कॉलेज नागपूर, यांनी आपले कॉलेजियम या सिस्टीमवरती जे बहुमूलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल संविधान दिवस समारोहाच्या वतीनं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. तसेच प्रथम चर्चासत्राचे प्रमुख वक्ते माननीय हरिश्चंद्रजी प्रसाद यांनी या विषयावर त्यांना जो विषय दिलेला होता, आज के परिप्रेक्ष्य में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के राज्य समाजवाद की आवश्यकता या विषयावर त्यांनी आपले मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी संविधान समन्वय समितीमार्फत आभार व्यक्त करतो. आपण सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात आणि सर्व मान्यवरांना आपण शांत चित्तानं ऐकून घेतलात त्याबद्दल, तसेच कार्यक्रमाची शोभा वाढविली याबद्दल आपणा सर्वांचे संविधान संयोजन समितीच्या वतीने आभार मानतो.